क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपरिक भव्य नृत्य स्पर्धा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा सुरगाणा तालुक्यातील सराड आश्रम शाळेत दिनांक 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपन्न झाला। हा कार्यक्रम कळवण प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आला। या कार्यक्रमात प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील गुणसंपन्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून पारितोषिके देण्यात आली। तसेच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य यावेळी सादर करण्यात आले। यामध्ये डोंगरादेव नृत्य, पावरी नृत्य अशा विविध प्रकारच्या नृत्यांचे सादरीकरण या ठिकाणी करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह, सहाय्यक प्रकल्प अधिकारी जानगर साहेब, रवींद्र साबळे, तोरणे, एस चौधरी, SV पवार, निकम तसेच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच सरपंच नामदेव भोये, पांडुबाबा चव्हाण, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये, सकाराम भोये, सराड आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भांबरे सर, राठोड सर, बोरसे सर, केशव बागुल, निकोळे सर, कापसे सर, राऊत सर, डोंगरे सर, कदम सर, अतुल थोरात, हरीश पाटील, सपना गायकवाड, गवळी, गाढवे, कनोज तसेच सराड आश्रम शाळेतील वर्ग 4च्या कर्मचारी यांच्या या कार्यक्रमासाठी यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चनकापूर आश्रम शाळेचे कोकरे सर आणि पाटील मॅडम, डोंगरे मॅडम यांनी केले। या कार्यक्रमासाठी परिसरातील पालक वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश आडस, सराड, सुरगाणा। राऊत कुणाल सुरेश विठेवाडी, 10वी मुले राऊत कुणाल यानंतर मयूर अशोक चौरे हा सुद्धा आटंबे याच अनुदानित शाळेचा विठेवाडी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।